गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे। महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले। मागील 4 दिवसापासून सुरू असलेल्या अंतरवाली सराठी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले आहे। त्या ठिकाणी आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी अंतरवाली सराठी येथे जाऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली। अंतरवाली सराठी येथे भेटी दरम्यान औदुंबर महाडिक देशमुख, आबासाहेब साठे, ऋषिकेश तांबिले, वायजी भोसले, रणजित भोसले, जनक भोसले, पंकज लामकाने, अनिल यादव, कुलदीप कोलगे, शहाजी मुळे, दादासाहेब शिंदे, दिगंबर खडके, दादा पाटील, राज लोंढे, सचिन पाटील, महेश खटके, अतुल गायकवाड, सुनील भोसले, कालिदास साळुंखे, सरपंच सोमनाथ झांबरे, विकास पाटील, नवनाथ नाईकनवरे, गोपाळ पाटील यासह आदी उपस्थित होते। याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेट दिली असता त्यांची तब्येत खालावली असून बोलायला बसायला सुद्धा त्राण उरला नाही, मन सुन्न झालं। मराठा समाजाच्या लेकरांचं भलं व्हावं म्हणून तडफडणारा जीव बघितला। मनोज दादा, आपण काळजी घ्या, आपली समाजाला गरज आहे। महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती अभिजित पाटील यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।